खरं पाहता काँग्रेस आणि भाजपा यांच्या पारंपरिक वादामध्ये किंवा त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीमध्ये जनता आजपर्यंत गेली 70 वर्ष भरडली गेली. जनतेला जो हवा होता विकास, जसा गरजेचा आहे विकास, त्या पद्धतीचा अजिबातच लाभला नाही. आत्ता कुठं आपण शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे अशा गोष्टी करू लागलो. आज इस्राईलकडे पाहिलं तर इस्राईलची शेती कोणत्या दर्जावर जाऊन थांबली आणि आपण कुठे आहोत? आपल्या शेतकऱ्यांना शेताचा माल कुठे विकायचा, कसा विकायचा याचं नियोजन हे सगळं सरकारने स्वतःकडे राखून ठेवलेलं आहे. म्हणजे कष्ट शेतकऱ्यानं करायचं आणि त्यावर हलाली दलाली किंवा बाकीच्या इतर गोष्टी आहेत ते सरकारनं सांभाळायच्या. हे सगळं आता बदललं पाहिजे आणि हे बदलायचं असेल तर हे दोन्ही पारंपरिक पक्ष राजकारणातून हद्दपार करावेत, अशी जवळजवळ आता लोकांची मागणी वाढत आहे. कारण आता ही लोक पंजाला किंवा कमळाला मतं देऊन आत्तापर्यंत खूप वैतागलेले आहेत आणि तेच ते राजकारण पुन्हा पुन्हा लोकांच्या नजरेसमोर येत आहे. तर या विचाराबद्दल आपलं काय मत आहे ते कमेंट करून कळवावं.